नमस्कार, जय हिंद. मी शुभांगी सुक्रे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या स्टिकर मराठीवर. तर आजचा आपला महत्त्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे. आतापर्यंत पोलीस भरतीचे जे काही ग्राउंडच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत, मग ज्या ज्या जिल्ह्यांची ग्राउंड डेट पब्लिश झालेली आहे, कुठल्या जिल्ह्याचं ग्राउंड नक्की कोणत्या तारखेला आहे आणि कुठे होणार आहे, तर याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. म्हणजे सगळे जिल्हे आतापर्यंत ज्या जिल्ह्यांचे अपडेट आल्यात, सगळे जिल्हे तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. त्यामुळे महत्त्वाचा व्हिडिओ आहे, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करायचा आहे. आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यात फॉर्म भरलाय त्या जिल्ह्याची ग्राउंड डेट आली आहे का ते सुद्धा इथे चेक करायचंय. तर सुरू करूयात. सर्वप्रथम आपण बघणार आहोत ते म्हणजे आपला जो काही स्टार्टिंगचा जिल्हा इथे दिलेला आहे तो आहे आपला चंद्रपूर. ठीक आहे. चंद्रपूर जिल्ह्याचं ग्राउंड तुम्ही बघू शकता. बघा, चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाच्या स्थापनेवर सन 2024-25 ची पोलीस भरती प्रक्रिया दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजीपासून पोलीस मुख्यालय चंद्रपूर येथे घेण्यात येणार आहे. बाकी डिटेल सगळी अपडेट आपल्या टेलिग्रामला टाकलेली आहे, मी तिथे तुम्ही वाचून घ्या. आपल्यासाठी जे मेन पॉइंट आहे इथे ते आपण कव्हर करूयात या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. चंद्रपूर जिल्ह्याचं ग्राउंड समजलं आपल्याला. 11 फेब्रुवारी पासूनच आहे. चला पुढे. बाकी जशा जशा अपडेट येतील तसे मी रोज अपलोड केलेले आहेतच. ज्या नवीन अपडेट आहेत त्या आपण इथे डिटेलमध्ये बघूयात. ठीक आहे. हा, गडचिरोली जिल्ह्याचं जे काही ग्राउंड आहे ते कधी आहे तर तुम्ही बघू शकता. हा, उपरोक्त विषयास कळविण्यात येते की आगामी पोलीस भरती 2024-25 करिता आवेदन अर्ज भरण्याची कार्यवाही पूर्ण झालेली असून दिनांक 11 फेब्रुवारी 2026 पासून पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे उमेदवाराची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. म्हणजे गडचिरोली सुद्धा 11 फेब्रुवारी पासून ग्राउंड चालू होत आहे. त्याच्यानंतरची अपडेट बघणार आहोत आपण. कुठला जिल्हा आहे हा? सिंधुदुर्ग जिल्हा आहे. उपरोक्त संदर्भातील विषयास अनुसरून कळविण्यात येते की सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाच्या स्थापनेवरील एकूण 78 पोलीस शिपाई पदाकरता 12 फेब्रुवारी सिंधुदुर्ग 12 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी या कालावधीत व 9 चालक पोलीस शिपाई पदाकरिता 23 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी पर्यंत पोलीस मुख्यालय सिंधुदुर्ग येथील पोलीस परेड मैदानावर पोलीस भरती आयोजित करण्यात आलेली असून सदर मुदतीत उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. पेज तुम्हाला दिसतंय. हा, 12 फेब्रुवारी पासून सिंधुदुर्गचं ग्राउंड चालू होत आहे. त्याच्यानंतरची अपडेट आपण बघूयात. ठाण्याची आहे. बरेच विद्यार्थी विचारत होते ठाण्याचं ग्राउंड कधी होणार आहे. ठाणे शहरची पण अपडेट आली, ठाणे ग्रामीणची पण आलेली आहे. तर आधी आपण बघणार आहोत. हा, तुम्ही बघू शकता. उपरोक्त विषयांवर कळविण्यात येते की पोलीस आयुक्त ठाणे कार्यालयाच्या स्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गाची 654 रिक्त पदे भरण्यासाठी डायरेक्ट मेन मुद्दा आहे आपला इथे. पोलीस भरतीची प्रक्रिया 11 फेब्रुवारी 2026 रोजीपासून शारीरिक मोजमाप मैदानी चाचणी व कागदपत्र पडताळणी घेण्यात येणार असल्याने त्या अनुषंगाने आपण खालील नमूद केल्याप्रमाणे तात्काळ कार्यवाही करून पूर्तता अहवाल या कार्यालयात सादर करावा. म्हणजे ठाणे शहरचं ग्राउंड सुद्धा कधीपासून चालू होणार आहे? 11 फेब्रुवारी पासूनच चालू होणार आहे. कुठं होणार आहे तर साकेत मैदानावर होणार आहे. चलो, हा, पुढची अपडेट बघायच्या आधी, पुढच्या जिल्ह्यांची अपडेट बघायच्या आधी ज्यांना ज्यांना पुस्तक हवंय, 750 पानांचं मोबाईलमध्ये ईबुक स्वरूपात पुस्तक हवं आहे. सगळे विषय टॉपिक वाईज क्वेश्चन आन्सर याच्यामध्ये दिलेले आहेत. पुस्तक ईबुक स्वरूपात फक्त 199 ला तुम्हाला भेटणार आहे. ज्यांना ज्यांना हे पुस्तक तुमच्या मोबाईलमध्ये हवंय त्यांनी आपला ऑफिस नंबर आहे 8233007373 या नंबरवर कॉल करा आणि पुस्तकाची ईबुक तुमच्या मोबाईलमध्ये घेऊन अभ्यास स्टार्ट करा. रिव्हिजनसाठी महत्वाचं आहे. त्यानंतरची अपडेट आहे आपली धुळे जिल्ह्याची अपडेट आहे ही. ठीक आहे. धुळे जिल्ह्यात सुद्धा तुम्ही बघू शकता की पोलीस शिपाई भरती 2024-25 ही दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजीपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू होणार असून भरती बंदोबस्त करता उमेदवारांसाठी डिटेल मास्टर 40, पोलीस अंमलदार पुरुष उमेदवार करता 100 मीटर 1600 मीटर व महिला उमेदवार करता 800 मीटर 100 मीटर यांना हे आपल्यासाठी गरजेची माहिती नाही तरी सुद्धा बघा वॉचर ऑपरेटर्स 50 पोलीस अंमलदार तसेच दैनंदिन ग्राउंड वर्किंग करता 20 पोलीस अंमलदार आवश्यकता असल्याने भरती बंदोबस्त स्कीम मध्ये बंदोबस्त लावण्यात यावे. ठीक आहे. आपल्यासाठी महत्वाचं फक्त हे अंडरलाईन केलेलं आहे की धुळ्याचं ग्राउंड सुद्धा 11 फेब्रुवारी पासून चालू होत आहे. त्याच्यानंतरचं महत्वाचं आहे आतापर्यंत ह्या ज्या अपडेट आल्या होत्या आपल्या. हा, अजून एक जिल्हा महत्वाचा जी नवीन अपडेट आली सोलापूर शहरची. ठीक आहे. सोलापूर शहरचं ग्राउंड सुद्धा 11 फेब्रुवारी पासून चालू होत आहे. दिसतंय तुम्हाला व्यवस्थित क्लिअर.
दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजीपासून पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर पोलीस दलाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई पदाकरिता पोलीस भरती प्रक्रिया 2024-25 राबविण्यात येणार आहे. 11 फेब्रुवारी सोलापूर शहर. नवीन आलेली कालची अपडेट आहे. हा, त्याच्यानंतर ही अपडेट आहे आपली ठाणे ग्रामीणची. बघा, आपण मगाशी बघितलं आहे ते म्हणजे ठाणे शहर आणि आता ही आहे आपली ठाणे ग्रामीण. हा, तर पोलीस भरती प्रक्रियेद्वारे ठाणे ग्रामीण आस्थापनेवर पोलीस शिपाई संवर्गातील विविध पदभरती होणार आहे. सदरची भरती दिनांक 19 फेब्रुवारी रोजी पासून चालू होतीये. ठीक आहे, खाली आपण आणलेलं आहे महत्वाचं जी अपडेट आहे आपली ती. हा, 19 आहे. आता ही जी अपडेट आहे बाकीच्या, आता म्हणजे ह्या ज्या पेज वरती घेतले ते पेज काल नवीन आले, काल म्हणा किंवा परवा म्हणा. तर ह्या सगळ्या आधीपासून ज्या अपडेट आलेल्या आहेत त्या इथं मी एकाच पेजवर आणलेल्या आहेत. आता 11 फेब्रुवारीला बहुतेक बऱ्याच जास्तीत जास्त जिल्ह्यांचं ग्राउंड हे 11 फेब्रुवारीलाच आहे. तर 11 फेब्रुवारीला कुठल्या कुठल्या जिल्ह्यांचं ग्राउंड आहे, तर 11 फेब्रुवारीला तुम्ही बघू शकता अमरावती ग्रामीण, यवतमाळ, मुंबई, मीरा भाईंदर, नवी मुंबई, छत्रपती संभाजीनगर, पालघर, ठाणे शहर सुद्धा 11 फेब्रुवारी आहे. चंद्रपूर 11 फेब्रुवारी, धुळे, गडचिरोली, मुंबई लोहमार्ग, नागपूर शहर शिपाई, नागपूर कारागृह, त्याच्यानंतर नागपूर ग्रामीणची डिटेलमध्ये माहिती आपल्याला इथे दिलेली आहे. ठीक आहे, नागपूर ग्रामीण शिपाई 11 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारीला होणार. त्याच्यानंतर नाशिक ग्रामीण चालक 20 ते 2 मार्च पर्यंत होणार आहे आणि लगेच कारागृह 4 मार्च ते 28 मार्च पर्यंत होणार आहे. म्हणजे चालू 11 फेब्रुवारीलाच होणार आहे, पण शिपाई चालक आणि कारागृह कधी होणार आहेत ते इथे सांगितले. आणि त्यानंतर नांदेड आहे. तर हे सगळे जिल्हे आहेत ते 11 फेब्रुवारीला होणार आहे. त्याच्यानंतर ठाणे ग्रामीण हा आता आपण बघितला 11 फेब्रुवारी मध्ये नसून ठाणे ग्रामीण हा कधी आहे तर 19 फेब्रुवारी. कोणी कोणी 21 फेब्रुवारी म्हणते ठाणे ग्रामीण, तर 21 नसून इथे आपल्याला स्पष्ट दिसतंय की 19 फेब्रुवारी आहे म्हणून. ठीक आहे, आणि इकडे एसआरपीएफ आपल्याला दिलेला आहे. एसआरपीएफच्या 2 गटांची अपडेट आलेली आहे, बघू शकता तुम्ही. पुणे गट क्रमांक 2 10 फेब्रुवारीला होणार आहे आणि गोंदिया गट क्रमांक 15 हे 16 फेब्रुवारीला होणार आहे. तर ही आपली महत्वाची अपडेट होती. सिंधुदुर्गचं ग्राउंड सुद्धा 12 फेब्रुवारी पासून चालू होते. म्हणजे कोणाचं 10 ला होतंय, कोणाचं 11 ला होतंय, कोणाचं 12 ला, कोणाचं 19 ला होतंय. एवढ्या तारखा आतापर्यंत जाहीर झालेल्या आहेत. जशा जशा इथून पुढे अपडेट येतील तुम्हाला कळवण्यात येईल. तुमच्या हातात आहे फक्त आपल्या जिल्ह्याचं ग्राउंड कधी चालू होते याची वाट बघण्यापेक्षा 11 ला चालू होते असं ठरवा, कारण आपल्याला एकदम स्पीड वाढत नाही. अचानक जर समजलं असं या तारखेला ग्राउंड आहे तर अजिबात स्पीड नाही वाढत. त्यासाठी आतापासून तयारी करा. जेव्हा अपडेट यायची तेव्हा येईलच. एवढ्या जिल्ह्यांच्या आल्यात, मग तुमचा जिल्हा का राहील त्याची सुद्धा अपडेट येणार. फक्त तयारीत राहायचंय. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद.